नमस्कार शेतकरी मित्रांनो, नांदेडला अग्रिम पीक विमा वाटपाला गती। तर शेतकरी बांधवांनो, नांदेड जिल्ह्याला अग्रिम पीक वाटपाला आता गती मिळालेली आहे। तर संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व 96 महसुली मंडळांमध्ये सोयाबीन पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती मिड सीझन ॲडव्हर्सिटी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंजूर केलेली होती। या घटकानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 214 कोटी 62 लाख रुपयांचा अग्रिम विमा वाटप झाल्याची माहिती कृषी विभागाने सूत्रांना दिलेली आहे। नांदेड जिल्ह्यात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टी तसेच ऑगस्टमधील पावसाची अनियमितता यामुळे खरीपातील पिकांचे 50% पेक्षा जास्त नुकसान झालेले होते। अशावेळी जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या 25% अग्रिम रक्कम मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनास अधिसूचना काढण्याबाबत सूचना शासनाकडून दिलेल्या होत्या। यानुसार नांदेड जिल्ह्यात 285 कोटींचा अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे। त्यापैकी आता 214 कोटी 62 लाखापेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे। उर्वरित रक्कमही लवकरच जमा होणार असल्याची माहिती विमा कंपनीने दिलेली आहे। अग्रिम पीक विमा वाटपाचे काम 15 दिवसांपासून सुरू आहे, परंतु आता या कामात गती नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याबाबत प्रतीक्षा करावी लागत आहे। शासनाकडून तर दिवाळीत अग्रिम वाटपाचे नियोजन केलेले होते, परंतु नांदेडला मात्र विमा कंपनीकडूनही मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास 3 वर्षाची वाट पाहावी लागली। आता तरी शेतकऱ्यांना लवकरच विमा मिळावा यासाठी अपेक्षा सर्व शेतकरी करत आहेत।